नमस्कार, माझं नाव निशांत सोनवणे. मी रामा ॲग्रोटेक बारामती इथून श्री नितीन गोरे सरांच्या मिरचीच्या 1 एकर प्लॉटवर आलेलो आहे. तर त्यांनी ही आपल्या रामा ॲग्रोटेकची जैविक खतं आणि टॉनिक वापरून त्यांना रिझल्ट कसा आला आणि त्यांना काय फरक जाणवला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकू. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण नाव आणि तुम्ही कुठे राहता ते त्यांची माहिती द्या. नितीन मुरलीधर गोरे, राहणार अंतरगाव. मग आता तुम्ही आपली राम ॲग्रोटेकची ज्या औषधं वापरल्या त्याच्या तुम्ही फवारण्या कशा केल्या? स्टेप बाय स्टेप चलत राहिलो. बरं, नेमकं किती फवारण्या झाल्या आतापर्यंत ह्या प्लॉटला? आतापर्यंत 2च झाले. 2 फवारण्या झालेल्या आहेत. आणि किती दिवसाचा प्लॉट आहे हा? हा प्लॉट 35 दिवसाचा. 35 दिवसाचा प्लॉट आहे. तुमच्या 2 फवारण्या त्याला झालेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आपलं स्टीम ग्रो बाय 100 आणि निमकर ह्याच्या फवारणी हो. घेतली. ती फवारणी केल्यानंतर तुम्हाला नेमका फरक काय जाणवला पहिल्यामध्ये आणि आताच्या ह्याच्यामध्ये? पहिल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फळाची वाढ बी झाली, झाडाचं पोझिशन बी व्यवस्थित राहिलं, फुलगळ झाली, कलर क्वालिटी साईज सगळं व्यवस्थित चालू झालं. बर, म्हणजे रिझल्ट मिळाला 2 दिवस टाइम लागला. बर, पण व्यवस्थित सगळं सुरळीत चालतं. म्हणजे रिझल्टला तुम्हाला थोडा वेळ लागला पण तुम्हाला रिझल्ट चांगला झाला. बर, ह्याचा तुम्हाला टोटल खर्च किती आला? खर्च ह्याचा एक 4-4.5 हजार रुपये आला. म्हणजे तुम्हाला एकराला 4-4.5 हजार खर्चामध्ये तुमची ह्या पोझिशनला हो मिरची आहे. आता माझ्या मते तुमच्या गावामध्ये तुमचाच प्लॉट सगळ्यात चांगला दिसायला आहे सध्याला. आहे. हा, तर ह्याचे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना कळी फुलं वगैरे दाखवता का? हो, बघू शकता ना तुम्ही. शूटिंग घ्या सर त्या फुलांची. हे बघा. हा, म्हणजे कळ्यांची संख्या पण वाढलेली आहे हो आणि फळधारणा पण चांगली झाली हो व्यवस्थित. आणि त्याच्यावर ना कुठलं डाग वगैरे काय तसं काय काय नाही, तुम्ही साक्षात पाहू शकताय. हा, तर त्याला तुम्हाला कसलाही डागाचा किंवा ह्याचा प्रादुर्भाव दिसत नाहीये. नाही. बर, म्हणजे पानाची नव्हती फुटवं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. दिसतंय. तर सर पूर्ण बागेचं एकदा शूटिंग घ्या. पूर्ण बाग. तिकडून पूर्ण बागेची. आता तुम्हाला आमच्या शेतकरी बांधवाला काय सांगू वाटतंय? रामा ॲग्रोटेकची औषधं वापरावी की नाही वापरावी? अवश्य. धन्यवाद.